स्त्रियांच्या शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आणि सामाजिक आरोग्य किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? पीसीओडीची तक्रार तिला केव्हापासून होती तर ती 10वीत असताना तिचे वडील सडन हार्ट अटॅकमुळे गेले ओके. आणि त्या मुलीवरती त्या घटनेचा एवढा परिणाम झाला, म्हणजे ती त्या धक्क्यातून बाहेर नाही पडली लवकर. त्याच्यामुळे तिचे मेन्सेस वरती, जे की खूप रेग्युलर, अगदी काही नव्हतं, नॉर्मल मुलीसारखी मुलगी होती, त्यानंतर तिचे वर्षभर पिरियड्स आले नाहीत आणि वर्षभरानंतरच्या जी तिच्यामध्ये जे बदल झाले की तिच्या चेहऱ्यावरती संपूर्ण दाढी मिशांचे केस आले, डोक्यावरचे केस पूर्ण गेले, अंगावरती पूर्ण केस आले, म्हणजे सगळे ते. आता तुम्ही एचबीचं खूप गोष्ट महत्वाची सांगितली, पण आता एचबी ज्यांचा 10 आहे तो त्यांचा तो टिकावा आणि वाढावा, आणि ज्यांचा कमी आहे त्याच्यासाठी कुठल्या पद्धतीची काळजी घेतली पाहिजे किंवा काय उपाय त्याच्यावर केले पाहिजे? म्हणजे महिलांच्या मध्ये एचपीचं प्रमाण इतकं कमी का आहे, तर बेसिकली पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत केलं जाणारं दुर्लक्ष. घरामध्ये शिळं अन्न खाणं हे कोणाचं काम आहे तर ते महिलेचं. महिलेचं काम की वेट लॉस, वेट गेन करणं, महिलांचं त्याच्याकडे फार कॉन्शियसली बघतात त्याच्याकडे, तर ह्याचा आरोग्यावर परिणाम कसा होतो? पण आपल्या लाईफस्टाईलमुळे माझं वजन वाढलेलं आहे, तर मला फक्त त्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करायचे आहेत. बरोबर. जसं की आपण बोललो की थायरॉइड कमी झाला पाहिजे, पण मुळात मला हे जाणून घ्यायचं की थायरॉइड होतो कशामुळे आणि महिलांमध्ये त्याचं प्रमाण जास्त काय? मानसिक ताण तणाव, जो स्ट्रेस आपल्याला जाणवतो, हे खरं तर सगळ्यात मोठं कारण आहे थायरॉइड. ते स्त्रियांच्या मध्ये 80% महिलांच्या मध्ये आढळतो. आणि आपण जर स्टेजेस बघितले, आता महिलांनी साधारण कुठल्या वयापासून आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे? आता एक आपल्याकडे जी जनरली गोष्ट आहे की मासिक पाळी, याच्यावर घरामध्ये किंवा असं उघडपणे बोललं जातं, ते एक डॉक्टर म्हणून तुम्हाला काय वाटतं की ह्याच्यावर काय उपाय केले पाहिजे किंवा कसं त्याला घेतलं पाहिजे त्या विषयाला? अंगावरचं कमी जास्त प्रमाणात जातं, गाठी पडतात, तर मग कधी कधी असं होतं की आईच म्हणते की ठीक आहे, हे नॉर्मल आहे. मॅडम, आता ही अनियमित पाळी येते, तर ह्याच्यावर काय सोल्युशन आहे? कुठली काळजी घेतली पाहिजे? युजली काय होतं की 28 ते 30 दिवसांची सायकल आपल्याला पाहायला मिळते, पण काही स्त्रियांच्या मध्ये असं होतं की आता जर अलीकडे आपण जर हल्ली पाहिलं तर स्तन आणि गर्भाशयाचे आजार असतील, कॅन्सर असतील, ते मोठ्या प्रमाणात वाढतात, तर त्याची लक्षणं काय आहेत एकंदर आणि त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे? मॅडम, जो व्हाईट डिस्चार्ज होतो हा चिंतेचा विषय आहे. हो, अर्थात खरं तर त्याला सिरियसली पाहिलं पाहिजे, पण होतं काय, ऑलमोस्ट 10 पैकी 7 ते 8 जणींना व्हाईट डिस्चार्जची तक्रार असते आणि बरेच जणींना असं वाटतं की हे नॉर्मल आहे. हे नॉर्मल असू शकतं कधी. बऱ्याचदा आपल्याला एक गोष्ट पाहायला मिळते की झोपेचा अभाव आणि चुकीचा आहार, तर याचं महिलांच्या आरोग्यावर जो गंभीर परिणाम, तर ह्याचं बॅलन्सिंग कसं करायला पाहिजे? काय काळजी घ्यायला पाहिजे?